वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज भूमिका. आज आम्ही जातोय या दीदीच्या केळवणसाठी. पण थांबा त्याआधी आम्ही दिवसभर काय केलं ते बघा. दीदीचं केळवण आम्ही हॉटेलमध्ये करायचं ठरवलेलं, म्हणून सगळेजण सकाळीच संडेला काकांकडे गेलो होतो नाला सुपारायला. तर काकांनी मस्तपैकी खेकडे आणले होते. आम्हाला सगळ्यांना खेकडे खाता येतात, खायला सगळे असतात, पण साफ करायला हे बिचारे तिघंजणच होते. माझी आत्या, दादा आणि भाऊजी या तिघांनी खेकडे साफ करून दिले. मम्मीने आणि काकीने बनवले आणि आम्ही सगळ्यांनी पोट भरून ते खाल्ले. एकत्र मस्तपैकी जेवायला बसलेलो. जेवून झाल्यानंतर खूप दिवसांनी सगळे एकत्र भेटलेलो म्हणून मस्त गप्पा मारत बसलेलो, टाइमपास करत होतो. नल्ला यूट्यूब चॅनल. कोण पोरगी हा नाही बोलणार आहे तुला. पूर्वी माझ्या दीदीची मुलगी दुकानात गेली होती, तर येताना सिल्क घेऊन आली, तर सगळे तिची मजा घेत होते. नक्की मारलं बाबू मी देते तुला, सकाळी दिलेली. आम्ही हॉटेलला जायला तयारी केली फटाफट, आणि ही आहे आमची होणारी नवरी. केळवणसाठी फार्म हाऊस हॉटेलमध्ये खूप ट्रॅफिक होतं, पण आता पोहोचू आम्ही 2 मिनिटात. फायनली हॉटेलला पोचलो, पण आतमध्ये जायच्या ऐवजी सगळेजण बाहेरच फोटो काढत होते, टाइमपास करत होते. दिस इज द प्लेस फ्रॉम वेअर वी एंटर. आतमध्ये गेल्या सगळेजण बसले होते आणि समोरच एक मोठा बार एरिया होता. त्याच्या बाजूला आमचे सीट्स होते. आम्ही ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग केलं होतं, कारण ह्याचे सीट्स कायम फुलच असतात. हे इथे सगळेजण आमचे बसले होते. आम्ही 20 जण होतो. आमच्यासाठी मस्त त्यांनी डायनिंग एरिया सेट केलेला आणि समोरच TV चालू होती. TV वरती मॅच होती, मुंबई वर्सेस पंजाब एलिमिनेटर. आमच्याकडे सगळे मुंबई फॅन्स आहेत आणि नेमका मॅचमध्ये पाऊस पडत होता. हे लोक इथे सगळ्या ऑर्डर करतायत फूड. आणि मग आम्ही आमच्या नवरीला ब्राईड टू बीचं लेबल घातलं फॉर द वाईब. हा आमचा बाबू दिवीत, याचा पहिला बड्डे आहे उद्या. म्हणजे आम्ही हॉटेलला आलो 1 तारीखला आणि याचा बड्डे आहे 2 तारखेला. तर दोन्ही सेलिब्रेशन तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळतील, तर स्टे ट्यून. बाय द वे, आय एम द RCB फॅन. दीदी तू एवढी उदास काय? आपण एवढं चांगल्या हॉटेलला आलो आहे. अरे यांच्या 2 डिश येऊन गेल्या, पनीर क्रिस्पीच्या, तरी आपला पत्ता नाही आला. आम्ही नॉनव्हेज मागवलं आणि त्यांनी व्हेज मागवलं. त्यांचं व्हेज 2 वेळा येऊन झालं, पण आमचं अजून एकदा पण नाही आलं. सुकल्यासारखे बसलोय सगळे. जे मागवलंय ते अजून आलं नाही आणि अजून मागवताय. भाऊजी आमचे 2 भाऊजी. लवकर आमची ऑर्डर अर्धा 1 तास वाट बघितल्यानंतर ह्यांनी आम्हाला पापड आणून दिला. काय नाही, तर हे तरी आलं. काय नाही, पापड तरी खावे तळलेला. 1 तास वाट बघितल्यावर वी फायनली रिसीव अवर स्टार्टर. मराठीत बोलू शकतो. 7 वाजता आम्ही आलो. आता वाजले 9:09 आम्हाला एक खाली भेटली. हाऊस कसं आहे? थंड झालं सगळं. मग मेन कोर्स पण आला. जेवण खूप छान आहे, पण खूप वेळ वाट बघावी लागते. आमचं जेवण झालं आणि फायनली मॅच पण चालू झाली. पाऊस थांबला. मग असं छोटंसं सेलिब्रेशन म्हणून ब्राईड टू बीचा केक सुद्धा मागवला होता.
केक कट केला आणि सगळ्यांनी खाल्ला. खूप मजा आली. त्यानंतर आम्ही सगळं झालं, फोटो वगैरे काढले आणि मग निघालो. ऑटोने घरी येता येता रस्त्यामध्ये केक आणि थोडेसे बलून्स वगैरे पण घेतले, कारण आम्ही घरी गेल्यावर पुन्हा ब्राईड टू बीचं आमच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करणार होतो. छोटंसं बलून्स वगैरे सगळं लावून मस्तपैकी. जसं मी बोलली की आमच्याकडे बड्डे पण आहे आणि ब्राईड टू बी पण आहे, तर 12 वाजत आलेले म्हणून आम्ही एकाच भिंतीवरती वरती ब्राईड टू बी आणि खालती बड्डेचं डेकोरेशन केलं, म्हणजे दोन्ही एकत्रच होऊन जाईल. बोला. आज आमच्याकडे ब्राईड टू बी आणि एक लहान मुलाचा बर्थडे पहिला. तयारी करतोय मॅडम, तयारी करतात ना, तर यांना सगळं हातात द्यायला लागतं. हेच महत्वाचं. तर मॅडम बसले, उठल्या तर घरी जातील डायरेक्ट. पहिला आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं, कारण दिवीतला झोप पण येत होती आणि 12 पण वाजले होते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे झाला, आता पुन्हा ब्राईड टू बी. आम्ही ते बर्थडेचं सगळं लावलेलं काढून टाकलं. द केक सेज गुड बाय मिस, हॅलो मिस. अरे नाही, चल मग ती जुडवायची आहे, चल. पाणी होत त्या लोकांनी सरप्राईज ठेवलं, पण मी तुला म्हणून सांगते अरे चल चल. पाणी आलंय, पाणी पाणी आलंय, पाणी. सेलिब्रेशन पुढे काय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. नंतर दीदी थोडी साफसफाई करत होती, तर आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलेलं घराच्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.